न्याय संविधान 75वा लोकसत्ताक दिन 26 जानेवारी 2025 दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत। ह्यावर्षी विशेष असं आहे, आपण आपल्या संविधान रॅलीची सुरुवात कुपरेज इथे बाबासाहेबांना अभिवादन करून सुरुवात करणार आहोत आणि चैत्यभूमी दादर इथे या रॅलीचा समारोप होणार आहे। या रॅलीची टॅगलाईन आहे, मी भारतीय, माझा निर्धार लोकशाही बळकट करण्याचा। तर चला आपण सर्वजण लोकसत्ताक दिनाचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करूया। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। जय भारत, जय संविधान। मी अमोल हिरामण साळुंखे, भारतीय लोकसत्ताक संघटना उपाध्यक्ष या नात्याने आज मी प्रत्येक भारतीयांना आवाहन करतो की येत्या 26 जानेवारी रोजी संविधान रॅली या आपल्या संस्थेच्या माध्यमातून निघणार आहे आणि हे आपलं 13वे वर्ष आहे। ही रॅली कुपरेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू इथून निघणार आहे आणि त्याचा समारोप चैत्यभूमी या ठिकाणी होणार आहे। त्या रॅलीमध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा। प्रत्येकाने आपले नातेवाईक, आप्तेष्ट, सगेसुगरे यांना त्याच्यात सामील करून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याचा समारोप चैत्यभूमी या ठिकाणी झाल्यानंतर तेथे एक सांस्कृतिकदृष्ट्या एक मोठा उपक्रम त्या ठिकाणी संविधान दिनानिमित्त होणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपण सहभागी व्हा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। 75वा लोकसत्ताक दिन 26 जानेवारी 2025 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत। अत्यंत विशेष की संविधान रॅलीची सुरुवात आपण कुपरेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्यांना अभिवादन करून या संविधान रॅलीची सुरुवात करणार आहोत आणि दादर चैत्यभूमी येथे या संविधान रॅलीचा समारोप होणार आहे। मीही या संविधान रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। आपण या संविधान रॅलीमध्ये सहभागी आहोत। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। जय भारत, जय संविधान। भारतीय राष्ट्र ध्वज मी येत आहे संविधान रॅलीला, तुम्ही या। जय भारत, जय संविधान। जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलो आहे मुंबईतील कुपरेज या ठिकाणी जे आहे मुंबई CST येथे आणि तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपल्याला असा पुतळा दिसतो। तर इथूनच आता संविधान रॅलीला सुरुवात होणार आहे। तर मी इथं आलो आहे आणि आपले काही सहकारी आपल्या पाठीमागे दिसत आहेत। लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो। न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो। लोकशाहीच्या रॅली निघते आणि रॅलीसाठी सगळे असे सज्ज झाले। लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना। लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना। भारतीय लोकसत्ताक संघटना। न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करणे हेच आमचे ध्येय। मानतो आम्ही संविधानाला, वंदितो आम्ही संविधानाला। मंत्र आमुचा एकतेचा, संविधानाच्या अंमलबजावणीचा।
समतेचा हा पाया रचेल, सांगते ही संघटना भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच खरा प्रगतीचा मार्ग. जय घोष आमुचा, जय घोष आमुचा. जय भारत जय संविधान. जय भारत जय संविधान. राष्ट्रध्वज हा फडकत ठेवू हाच आमचा स्वाभिमान. ध्यास आमुचा, श्वास आमुचा, स्वप्न आमुचे हे महान. हृदयात आमुच्या तेवत ठेवू भारतीयत्वाची मशाल. भारतीयत्व हेच बंधुत्व, भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व. भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. मित्रांनो, आता आपली रॅली सिद्धार्थ कॉलेज, सिद्धार्थ भवन येथे आले. सिद्धार्थ भवनमध्ये अभिवादन करण्यासाठी जाते. हो, सीएसटी ती ची रॅली आले, याले पुढं गेले. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो. लोकशाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करतो. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता तुम्हासही सांगतो. लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना. लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना. भारतीय लोकसत्ताक संघटना. चला मित्रांनो, आता आमची रॅली माझगाव येथे आले. माझगाव येथून निघाले आता. मित्रांनो, आता आम्ही लालबागच्या राजाच्या इथे आलो आहे. समोर पाहू शकता तुम्ही लालबागची गल्ली, तिकडे त्या साईडला लालबागचा राजा बसतो आणि इथे इथं आमचा स्वागत करणार आहे. लोकसत्ताक महिला संघांना विनंती आहे की त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करावं. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय नागरिकांस आणि आपणा सर्वांस विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेस सहभागी व्हावं. त्यांना अभिवादन देणार आहोत. आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या जीवनात जो बदल घडला आहे तो संविधानामुळे आणि भारतीय संविधान जिजाऊ याच्या घोषणा देत आहोत. आपण एक साथ जरा घोषणा द्या. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय भारत, जय भारत, जय संविधान, जय संविधान. वी आर आम्ही
आम्ही सारे जय भारत जय भारत. मी दीपिका मॅडम यांना विनंती करतो त्यांनी प्रास्ताविकेचं वाचन करावं. मी समता सैनिक दलाला पुढे विनंती करीन की त्यांनी पुढे यावे. तसेच प्रशांत माळी सर यांना विनंती करेन की त्यांनीही पुढे यावे. आपल्या उजव्या हात समोर धरून आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करू. सर्वप्रथम सर्व भारतीयांना लोकसत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर लोकसत्ताक दिन यासाठी मी म्हणते कारण की आज भारतामध्ये लोकशाही आहे. कोणताही राजा नाही म्हणून आज आपण प्रजा नाही तर भारताच्या प्रास्ताविकेची सुरुवात सुद्धा आम्ही भारताचे लोक म्हणून आपण करत आहोत. म्हणून आजचा दिवस हा एकतर लोकसत्ताक दिन आहे किंवा गणतंत्र दिन म्हणून आपण संबोधला गेला पाहिजे. आपण सुरुवात करू प्रास्ताविकेला. सगळ्यांनी आपला उजवा हात समोर करायचा आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करत आहोत. जय भारत जय संविधान. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा राजर्षी शाहू महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा. जय भारत जय संविधान. वाटप करण्यात आलं आहे. भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने लालबागचा राजा व्यवस्था मंडळ यांचे खूप खूप आभार. मित्रांनो आता आमची रॅली लोअर परेल येथे आले. हा लोअर परेलचा ब्रिज आहे.
चला आता पण माता रमाई स्मारक येथे आलं, इथे ही रॅली आले. तर मित्रांनो आता मी वरळी येथील माता रमाई स्मारक येथे आलो होतो. तिथे आम्ही जेवणाचा रेस्ट घेतला जेवणासाठी आणि आता आपले सगळे बांधव इथे जेवण करत आहेत. ते झालं की मग आम्ही चैत्यभूमीच्या दिशेने जाऊ. आपला सर्वात शुभेच्छा. आपण माता रमाई स्मारक इथे माता रमाईंना पुष्प अर्पण करून त्यांना ह्या 75व्या गणपती दिनानिमित्त अभिवादन करत आहोत. सप्तसैनिक समता सैनिक फुलाबाई यांना आम्ही विनंती करतो, त्यांचे कमांडर प्रशांतजी माळी सर आणि सर्व सैनिक यांच्या वतीने माता रमाईंना पुष्प अर्पण करून या 75व्या गणपती दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले जात आहे. मी त्यांना विनंती करतो की यांना अभिवादन करा. सर्व उपस्थित बांधव त्यांना सर्वांचं मी खरं तर या माता रमाई स्मारकामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. कारण आज गणतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण सर्व महामानवाच्या कार्याला खरं तर आपण अभिवादन करत आहोत. आणि त्या निमित्ताने ज्या महामानवाला ज्या महामातेने घडवलं, जिने चंद्रासारखी झिजली, त्या मूर्ती माता रमाई यांच्या स्मारकात आपण आज त्यांना आपण मानवंदना दिलं. कारण बाबासाहेबांना घडवण्यात या त्याच मूर्ती माता रमाईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळेच कदाचित भारताचं जे हे अबाध्य असलेले संविधान जे घडलं ते या त्याग मूर्ती माता रमाईमुळंच घडलं. त्यामुळे आपण या मातेला अभिवादन करणं गरजेचं आहे. म्हणून समता सैनिक दलाच्या माध्यमातून आपण या मातेला सलामी देणार आहोत. त्यामुळे सर्वांनी आपण या सलामीमध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो. परेड विश्राम, परेड सावधान. समता सैनिक दल के लिए कार्रवाई, सामने से तेज चल. परेड जनरल सलामी देंगे, सलामी दो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. परेड कम. धन्यवाद सर्वांचे. पुन्हा एकदा आपणा सर्वांस गणपती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण इथून आपली रॅली वरली बिर्डी चाल या ठिकाणी जाणार आहोत. तिथून नायगाव बिर्डी, नायगाव बिर्डीनंतर चैत्यभूमी. आपला वेळ फार झाला आहे. चैत्यभूमीला सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला हे अंतर तासाभरात कव्हर करायचे. तर मला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक बाईक स्वाराने आपली बाईकवरती असावं, पायी कोणी चालू नये, रथावरती आपण बसावं, जेणेकरून पुढील रॅली आहे ती आपण फास्ट घेऊन जाऊ शकतो. यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम असल्याकारणाने आपल्याला जो टायमिंग आहे तो टायमिंग आपल्याला फार कव्हर करायचं आहे. अन्यथा आपण रॅली स्लो करून घेऊ शकलो असतो. यावर्षी आपल्या वेळेची मर्यादा आपण सर्वांनी लक्षात घ्यावी ही विनंती समता सैनिक दलाने आता इथे अभिवादन केलं आहे आणि चैत्यभूमीपासून आतापर्यंत आपल्यासोबत आहे. त्याबद्दल समता सैनिक दल फुलाबाई यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भारतीय लोक संघटनेच्या वतीने त्यांना संविधानाची आपल्याबरोबर सोशल मीडिया हँडल करणारे यूट्यूब चॅनल रणजित सावंत, मी कोकणी रणजित हे जे उपस्थित आहेत ही भारतीय संविधानाची प्रस्ताव देऊन त्यांना आपण स्वागत त्यांचं अभिनंदन करत आहोत. वैशाली मॅडमला विनंती करतो त्यांना प्रस्ताव देऊन त्यांचं इथे स्वागत करावं. त्याचबरोबर प्रमोदजी कांबळे हे सुद्धा सोशल मीडिया हँडल आपल्या रॅलीमध्ये उपस्थित करतात. तर मी विशाल गायकवाड सर, सुषमा मॅडमला विनंती करतो की त्यांनी स्वतःही प्रस्ताव घेऊन प्रमोदजी कांबळे स्वागत करायचं, त्यांना आभार व्यक्त करायचे. त्याचबरोबर प्रशांतजी पवार हे सुद्धा आपल्या रॅली कव्हर करतात. सुरुवातीपासून प्रत्येक इव्हेंटला आपल्या सोबत असतात. कविता या जनावरे मॅडम यांना विनंती करतो त्यांना प्रास्ताविका देऊन त्यांचं अभिवादन करावं, आभार व्यक्त करावे.
आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ही रॅली खरं तर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले आभार व्यक्त करतो आणि विशेष करून गुलाबा युनिट यांचे मी इथे आभार व्यक्त करतो. मी विशालजी गायकवाड, दीपिका आंग्रे मॅडम, भारतीय संघटनेच्या उपाध्यक्षा यांना विनंती करतो की संविधानाची प्रास्ताविका देऊन त्यांचे तुम्ही पण या. सैनिक आणि बाकी धम्मवर्गाचे सगळे जर विश्राम करा, संपूर्ण असं आपण घेऊ शकतो. परेड विश्राम, परेड विसर्जन. भारतीय संघटनेचे धम्मवर्गाचे जेवढे आलेले आहेत तेवढे सगळ्यांनी या, कारण हा तुमचा सन्मान आहे, माझा नव्हे. जेवढे धम्मसंस्कार वर्गाचे आहेत या सगळे माने साहेब तुमचे या. भारतीय संविधान कलम 47 साल, भारतीय संविधान कलम 47 साल. मित्रांनो, जो संविधानची रॅली आयोजित भारतीय लोकसत्ताक संघटना या संस्थेने ती आयोजित केली होती, त्या संघटनेचे मी मनपूर्वक आभार मानतो. तर मित्रांनो, आता आम्ही चैत्यभूमी येथील या ठिकाणी आलो आहे आणि ते पाहू शकता तुम्ही पाठीमागे बोर्ड लावला आहे, ज्या आपण लोकसत्ताक महोत्सवासाठी आपण दादरला येणार होतो चैत्यभूमीतून, आणि तिचा इथं कार्यक्रम आहे मागे, आपण बघूया नंतर जाताना. आता आपण चाललो आहे चैत्यभूमीच्या दिशेने. तर चला आपण जाऊया आतमध्ये. इथे त्यांना भेटले ओळखीचे, त्यांचे गृहस्थ कोण. चला आपण आता चैत्यभूमी जाऊया आणि अभिवादन करू. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सगळेजण आले. मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आता वंदन करून चैत्यभूमीतून बाहेर पडलो आहे. आणि आम्ही इथे का आलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भारताचं संविधान होतं ते लिहिलं, आणि ते लिहिल्यानंतर ते अंमलात आणलं गेलं, आणि तो दिवस म्हणजे आजचाच हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल संविधान रॅलीला आम्ही कसा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि त्या संविधान रॅलीची सांगता आता इथे होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.